फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण रिअल नंबर साठी ज्या ज्या गोष्टी सध्याच्या सिलेबस मध्ये तुमच्या आहेत त्या टाकल्यात. आपण जो काल पेपर घेतला एक्झॅक्ट तशा टाईपचे प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये येतात. त्याच्यामुळे कालचा जो 5 मार्काचा प्रश्न होता बघा, एक ट्रायंगल वाला आठवते? ट्रायंगल होता आणि त्याच्यात प्रूव्ह करा की या ट्रायंगलचा एरिया एक इरॅशनल नंबर आहे. तर त्यात तुम्हाला पायथागोरस थेरम वापरायचा होता आणि मग इरॅशनल नंबर आहे ते प्रूव्ह करायचं. तर मिक्सचर होतं. असा एक मोठा प्रश्न येतो 5 मार्काचा. तर कालचा पेपर हा बॅलन्स पेपर होता. त्या टाईपचेच प्रश्न असतात. आज आपण खऱ्या अर्थाने 10th स्टँडर्डचं ओरिजिनल मॅथेमॅटिक्स स्टार्ट करत आहोत. रिअल नंबर्स हे ॲक्चुअल तुम्ही एचसीएफ, एलसीएम जे आपण लहानपणी शिकत होतो, त्या सगळ्या गोष्टी होत्या. नवीन काय शिकलात तुम्ही? फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक. तुमच्या लाईफचा पहिला थेरम. या अकॅडमिक लाईफचा पहिला थेरम तुम्ही शिकलेला आहे. बाकी थेरम तुम्ही तिकडे शिकलात, पण आता ॲक्चुअल थेरम स्टार्ट होतात मॅथेमॅटिक्सचे. आता जो आपला चॅप्टर असणार आहे दॅट इज पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियल्स फक्त हे नाव आपल्यासाठी जुना आहे. आता हा चॅप्टर कम्प्लिटली नवीन आहे. ठीक आहे ना? आपण काय काय ह्याच्या पूर्वी शिकलो, तिथून आता आपल्याला नवीन काय काय गोष्टी शिकायच्या. या चॅप्टरची जी आउटलाईन आहे ती आपल्याला थोडक्यात समजून घ्यायची. सगळ्यात आधी आपल्याला पॉलिनॉमियल्सचं डेफिनेशन जे ऑलरेडी शिकलंय, रिव्हिजनचा पार्ट आहे. 9th मध्ये आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत झिरोज. त्याच्याबद्दल आपण 9th मध्ये बोललो, झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल. आपण सिंथेटिक डिव्हिजन वगैरे सगळं शिकलो होतो. लॉंग डिव्हिजन वगैरे आपण सगळं पाहिलं होतं. आता जो आपल्याला मेन पार्ट शिकायचा या वर्षी ते म्हणजे ग्राफिकल ग्राफिकल इंटरप्रिटेशन. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि हाच पार्ट आहे जो जेई मेन्सचे ग्राफ शिकवतो पुढे चालून. तर जेई मेन्सचा फाउंडेशन या टॉपिक पासून स्टार्ट होते. ग्राफिकल इंटरप्रिटेशन आहे, रिप्रेझेंटेशन नाही. इंटरप्रेट करणं, एखाद्या पॉलिनॉमियलला इंटरप्रेट करणं, समजून घेणं. ग्राफिकली एखाद्या पॉलिनॉमियलचा ग्राफ आपल्याला काय सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट हा. आणि मग आपण एक महत्वाची गोष्ट शिकणार, रिलेशन बिटवीन झिरोज ऑफ अ पॉलिनॉमियल. तर कोणत्याही पॉलिनॉमियलचे जे झिरोज असतात त्यांचं रिलेशन आपल्याला शिकायचं. आता हा जो पोर्शन आहे लास्टचा, तो पोर्शन ऍक्च्युली आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये पाहतो. पण सीबीएसईनं काय केलं, हा पोर्शन तिथून उचलून इथं टाकलेला आहे. स्टेट बोर्ड मध्ये हा पोर्शन क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये आहे. अदरवाईज काही बदल नाही. हा पण एक प्रकारे तुमच्यासाठी एक्स्ट्रा चॅप्टर आहे. मी म्हणालो ना, सीबीएसई मध्ये 2 चॅप्टर तुम्ही एक्स्ट्रा शिकताय. यांची खरं तर फार गरज नव्हती. ठीक आहे, ह्याला तरी मी थोडं मानतो. पण ह्याच्यातही अजूनही ह्यांनी एक चांगलं काम केलं आणि एक वाईट पण काम केलं. चांगलं काय काम केलं, की त्यांनी थोडंसं या 2 गोष्टीवर फोकस केला. हे 10th मध्ये करणं चांगली गोष्ट आहे. जी स्टेट बोर्डनं नाही केली. ही तर आहे. पण याला पॉलिनॉमियल्स मध्ये टाकलं ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर वाईट काय केलं, याच्यातला एक क्युबिक पॉलिनॉमियलचा पोर्शन उडवला सिलेबस मधून. तो ऍक्च्युअली उडवायला नाही पाहिजे होता. त्याच्याने तुम्हाला 11वीचं थोडंसं फाउंडेशन चांगलं झालं असतं. असो. तर मेजर आपल्याला हे 4 टॉपिक, तसे तर मेन राईट केलेले 2च टॉपिक शिकायचे. बाकी तर आपलं डेफिनेशन आणि झिरोज ऑलरेडी 9th पर्यंत शिकलेले आहे. तर आता आपण थेरॉटिकली याला कंप्लीट करू. या चॅप्टर मध्ये सगळ्यात मेन गोष्ट खूप सारे क्वेश्चन्स आहेत. एक से बढ़कर एक क्वेश्चन्स आहेत. आणि ते याही पेक्षा याच्यावर जास्त आहेत. सगळ्यात जो लास्ट टॉपिक आहे तो त्या चॅप्टरचा मेन टॉपिक. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपण फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड शिकतो. स्टेट बोर्ड मध्ये त्या 3 मेथड सोबत हे दिलेले आहे. रिलेशन बिटवीन रूट्स म्हणतात तिथं. इक्वेशन मध्ये झिरोला रूट म्हणतात आणि पॉलिनॉमियल्स मध्ये त्याला झिरो म्हणतात. हा फरक आहे. मी तुम्हाला इक्वेशन चॅप्टर सुरू होईल तेव्हा झिरोज आणि रूट्स मधला फरक सांगेन. त्या दोघात एक फरक असतो. ठीक आहे. तर फर्स्ट पार्ट
पॉलिनॉमियलची डेफिनेशन. आता आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे पॉलिनॉमियल्स काय असतात आणि काय नसतात. ठीक आहे. पॉलिनॉमियल इज एनी अल्जेब्रिक एक्सप्रेशन टर्म. अल्जेब्रिक एक्सप्रेशन असते. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा पॉलिनॉमियल्स इज अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये तर लक्षात ठेवा powers of each term of variables. पॉवर व्हेरिएबलचे घेतात, कॉन्स्टंटचे नाही. व्हेरिएबल्स आर ओनली, आठवत असेल सगळ्यांना, तर हे सगळे ओनली होल नंबर्स असतात. पॉलिनॉमियलला आपण डिफाईनच असे केलेले आहे. ठीक आहे. होल नंबर मध्ये ज्याची डिग्री असते, हायेस्ट पॉवर असतो किंवा सगळ्या पॉवर्स, प्रत्येक ईच टर्म म्हणतोय मी, लक्षात ठेवा. आणि कोणाच्या टर्म्स पाहतात नेहमी? व्हेरिएबलचा पॉवर पाहायचा, कोएफिशियंटचा नाही. कोएफिशियंट इज अ कॉन्स्टंट नंबर आणि कॉन्स्टंट नंबरचा पॉवर एक कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळं तिथे काही फरक पडत नाही. इम्पॉर्टंट थिंग आहे व्हेरिएबलचा पॉवर फक्त होल नंबर असला पाहिजे. दिस इज कॉल्ड पॉलिनॉमियल. ठीक आहे. एक्झाम्पल मी जर लिहिलं x³ + 5. आता याच्यामध्ये हायेस्ट पॉवर 3 आहे. याच्यामध्ये कोएफिशियंट x लिहिला तर त्याचा पॉवर 0 होतो. x चा पॉवर 0 इज ऑलवेज इक्वल टू 1. आपल्याला माहिती आहे. बट वेन इट इज ओनली पॉसिबल वेन x इज नॉट 0. कारण 0 चा पॉवर 0 इज इनडिटर्मिनेट फॉर्म. हे आपण शिकतो कॅल्क्युलस मध्ये 11वी-12वीला. 0च्या पॉवर 0चं नेमकं मिनिंग काय आहे हे आपण नंतर हायर क्लासेस मध्ये शिकतो. तर ही कंडिशन असते, तर हा x 0 नाहीये. त्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, x जर 0 झाला तर 5 × 0 0 होऊन जाईल, म्हणजे कॉन्स्टंट टर्म राहणारच नाही. त्याच्यामुळे x एक नॉन झिरो नंबर असतो. आता बघा बेटा, याच्यामध्ये तुम्ही पहा की हा जो 5 लिहिलेला आहे त्याच्यात हा जो 3 आहे, 3 इज अ होल नंबर. ठीक आहे. हा एक होल नंबर आहे आणि म्हणून सो इट इज अ पॉलिनॉमियल. हे पॉलिनॉमियल आहे. ओके. आता जर मी हा नंबर असा लिहिला तर आपण पाहतो हा सर x चा पॉवर 2 इज अ होल नंबर, सो इट्स अ पॉलिनॉमियल. दॅट इज रॉंग, कारण हा एक रेसिप्रोकल आहे. वी कॅन रीराइट 1/x² as x⁻² + 5. नाउ इट्स नॉट अ होल नंबर, सो नॉट अ पॉलिनॉमियल. तर मेन गोष्ट लक्षात ठेवायची डिनॉमिनेटर मध्ये. बरं, कधी कधी ही पण इंटरेस्टिंग गोष्ट असते. आता जर मी याला असं लिहिलं तर असाही गैरसमज नाही करायचा, हा डिनॉमिनेटर मध्ये आलं म्हणजे पॉलिनॉमियल नाहीच, असं नाही. अरे बाबा, ह्याला वर घेतलं तर हा प्लस होतो आणि हा होल नंबर होतो. तर असं मॅथ्स मध्ये कधीही डायरेक्ट स्टॅम्प नाही मारायचा, तेरा बाप चोर है, असा डायरेक्ट स्टॅम्प नाही मारायचा. कधीही लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीला असं डायरेक्ट स्टॅम्प नाही मारायचा. जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिकल रिझनिंग करत नाही तोपर्यंत कन्क्लुजन कधीच आणायचं नाही. तर आता आपण म्हणलं हा डिनॉमिनेटर मध्ये पॉवर गेला म्हणजे ते होल नंबर होतच नाही, असं कसं ठरवतं? आता तो नंबरच इंटिजर आहे, निगेटिव्ह इंटिजर, तो वर आला की होल नंबर होणारच आहे. ही मेन गोष्ट असते. हा झाला डेफिनेशनचा पार्ट. आता या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण जेवढ्या पॉलिनॉमियल शिकू त्या सगळ्या पॉलिनॉमियल्स असणार आहेत. हा मेन पॉइंट आहे. नाही तर आम्ही पॉलिनॉमियल शिकायलो आणि ती पॉलिनॉमियलच नाही आणि आम्ही त्याचे झिरोच काढायला. तुमच्या एवढा मोठा हिरो कोणी नाही, हे लक्षात ठेवा. तर डेफिनेशन क्लिअर झाली सगळ्यांना, होल नंबर असला पाहिजे. आता आपण लहानपणी, फार म्हणजे 1 वर्ष लहान असताना टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल शिकलो होतो आणि इथून या चॅप्टरची स्टोरी स्टार्ट होते. आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स हे आपण कशावर ठरवलेले आहेत बरं संस्कृती? डिग्रीवर. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स वर आपण टाइप्स ठरवतो. आता डिग्री म्हणजे काय असते?
हायेस्ट पॉवर कोणाचा? ऑफ व्हेरिएबल. ओके. कधी पॉवर म्हणलं की व्हेरिएबलचाच पाहायचा, कोएफिशियंटचा नाही. मी जर लिहिलं 3 स्क्वेअर एक्स, ही डिग्री नाहीये. 3 चा स्क्वेअर तर कोएफिशियंटचा स्क्वेअर झाला. ह्याची डिग्री 1 आहे. पॉवर पाहायचा फक्त कोएफिशियंट सॉरी व्हेरिएबलचा पाहायचा नाही कोएफिशियंटचा. आता टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली टाइप आहे लिनियर पॉलिनॉमियल. लक्ष द्या, मजा येईल. याची स्टोरी फार छोटी आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हे चॅप्टर खूप लवकर संपतात. मेन गोष्ट याची प्रॅक्टिस. तुम्ही क्वेश्चन किती छान सोडू शकता. सिलेबस तुमचा सीबीएसईने असा लहान करून टाकलाय. त्यामध्ये मी पहिल्या दिवशी लिहिलं लेस लर्निंग मोर प्रॅक्टिस. तर तुम्ही क्रॅक करता चांगले स्कोर. लिनियर पॉलिनॉमियल. बर, याच्यानंतर एक असते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर असते क्युबिक पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर असते बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. आणि मग पुढे येत राहतात अजून. आता लिनियर पॉलिनॉमियल कसे डिफाईन करतात, मी आता जे जे लिहून द्याल तिथं लक्ष द्या. ही स्लाइड खूप मेन आहे. लिनियर पॉलिनॉमियल इन विच डिग्री इज 1. आता कोणाची डिग्री हे विचारू नका, ते वर लिहिले. डिग्री इज 1. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे ती असते लिनियर पॉलिनॉमियल. आता थोड्या वेळाने आपण ज्याला ग्राफिकल अप्रोच म्हटलंय, मी तुम्हाला सांगालो थेरॉटिकली हा चॅप्टर फक्त एका पिरियडचा आहे. आज थेरी संपते. आजच सुरू आजच खतम. पुढचे 2 दिवस मज्जा, त्याचे 4 दिवस क्वेश्चन. आता लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ज्याच्यामध्ये डिग्री असते 2. ठीक आहे. तर तुम्ही मला क्वाड्राचा अर्थ 4 होतो. मग याची डिग्री 4 पाहिजे, 2 कशी आहे? नाही, क्वाड्राचा अर्थ स्क्वेअर होतो. आणि स्क्वेअर म्हणजे 2 असतो. तर क्वाड्राचं मिनिंग जरी 4, क्वाड्रिलॅटरल मध्ये क्वाड्रा म्हणजे 4. पण क्वाड्रॅटिक मध्ये क्वाड्रा मीन्स 2. ठीक आहे. आता 2 ला डबल केलं बाय क्वाड्रा म्हणजे 2 चा डबल म्हणून ह्याची डिग्री 4 असते. आता लक्षात घ्या, आता जे 2 चे मल्टिपल्स आहेत. ठीक आहे. 2 ज्याला तुम्ही 2 च्या पॉवर मध्ये लिहू शकता, 2 च्या पॉवर मध्ये स्प्लिट करून लिहू शकता, ते सगळे बाय क्वाड्रॅटिक. आता आपण मग पुढे सगळे याच्यामध्ये तर इन्फायनाईट प्रकार असतील पुढे. मग काय प्रत्येकाची वेगळी मेथड आहे का? नाही. मी तुम्हाला सांगेल काय काय गंमत आहे याच्यामध्ये. क्युबिक पॉलिनॉमियल always has degree 3 as its name is cube. Cube, quadra means square. आता एक गोष्ट लक्षात घ्या. These all represent रेग्युलर पॉलिगन. हे सगळे रेग्युलर पॉलिगन आहेत. कारण बघा क्वाड्रा, स्क्वेअर, स्क्वेअर एक रेग्युलर पॉलिगन असतो. रेग्युलर पॉलिगन कोण? फिगर्स, क्लोज फिगर्स मेड अप ऑफ स्ट्रेट लाईन्स ओनली. पॉलिगनची डेफिनेशन आठवा, 7वी-8वीला मी शिकवली तुम्हाला. स्ट्रेट लाईनने बनलेली क्लोज फिगर म्हणजे पॉलिगन. आणि जर सगळ्या स्ट्रेट लाईन सेम लेंथच्या असतील तर तो रेग्युलर पॉलिगन असतो. तर स्क्वेअर एक रेग्युलर पॉलिगन आहे. आता आहे क्यूब. क्यूब मध्ये लेंथ, ब्रेड्थ, हाईट सगळे सेम असतात. म्हणून हा पण रेग्युलर पॉलिगन आहे. याला 3 डायमेन्शन आहेत. आता याला तुम्ही डायमेन्शन वाईज बघू शकता. लिनियर पॉलिनॉमियल लाईनला एकच डायमेन्शन असतं, म्हणून याची डिग्री 1. क्वाड्रा, स्क्वेअर एक 2D फिगर आहे. एक लेंथ, एक ब्रेड्थ. आणि म्हणून त्याचं डायमेन्शन 2. क्यूबिक, लेंथ, ब्रेड्थ, हाईट 3 डायमेन्शन. आता बाय क्वाड्रा याच्यासाठी गेम आठवते सगळ्याला. डबल अँड कनेक्ट वाला गेम आपण लहानपणी शिकलेला. कोणती पण एक डायमेन्शन काढा, त्याला डबल करा आणि त्याचे पॉइंट कनेक्ट करा. आठवते असं आपण शिकलो होतो. नो डायमेन्शन, डबल कनेक्ट 1 डायमेन्शन, डबल कनेक्ट 2 डायमेन्शन. ठीक आहे. परत डबल कनेक्ट 3 डायमेन्शन. आठवते आपण लहानपणी शिकलो. छान. तेव्हा मी पण थोडा लहान होतो. आता लक्षात घ्या, बाय क्वाड्रॅटिक मध्ये डिग्री असते 4. आपली अवकात संपली. याच्या पुढे जायचंच नाही आपल्याला. बाय क्वाड्रॅटिक पर्यंत आपलं 10th स्टँडर्डचा खेळ चालेल. बिलकुल, नो डाऊट. आता लक्षात घ्या, डिग्रीचं काय महत्व असते? आता या चॅप्टर मध्ये हेच खूप महत्वाचं. एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री काय रिप्रेझेंट करते?
डिग्री ऑफ पॉलिनॉमियल रिप्रेझेंट्स नंबर ऑफ नॉट सोल्युशन्स, नंबर ऑफ मॅक्सिमम सोल्युशन्स. आता आपण 10वीला आलो, शब्द रिफाईन करायचे. आता नुसतं तेल नाही, आता रिफाईन ऑइल घ्यायचे. आता लक्षात घ्या. नंबर ऑफ मॅक्सिमम सोल्युशन्स याचा अर्थ काय? जेवढे पॉसिबल आहेत तेवढे, पण सगळे कामाचे असतील नाही. जे मॅक्सिमम सोल्युशन निघतात त्याच्यात काही रिअल असतील, काही अनरिअल असतील. तर आपल्याला जर क्वेश्चन मध्ये दिले, हेच असते जेईई मेन्स मध्ये ह्याच गोष्टी पाहायच्या असतात. दिलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिअल सोल्युशन शब्द येतो. राईट द रिअल सोल्युशन्स म्हणजे त्याला काय म्हणायचंय? फक्त रिअल नंबर्स बघा. म्हणजे अनरिअल सोडा. म्हणजे कोणते सोडा? आयोटा वाले, इमॅजिनरी वाले सोडून द्या. तो पार्ट आहे. तर हे सगळे जे तुम्हाला डिग्री असतात, या डिग्री काय सांगतात? दिस इज अ मिक्सचर ऑफ रिअल अँड अनरिअल सोल्युशन्स. याच्यामध्ये रिअल पण आहेत, अनरिअल पण आहेत. तो खेळ शिकता तुम्ही हळूहळू. आता या चॅप्टर मध्ये मी खूप डेप्थ मध्ये घेऊन जाणार आहे तुम्हाला. तुम्ही जर नुसतं एनसीईआरटीच्या पुस्तकातलं पाहिलं ना, तुम्हाला काहीच म्हणजे काही नाहीच आहे त्याच्यात, हवाच नाही. या फॅनची थोडी जास्त आहे त्यापेक्षा. आपण जेव्हा याला डेप्थ मध्ये घेऊन जाऊ, तेव्हा हे जगच वेगळं आहे. पूर्ण जेईई मेन्सचा आत्मा आहे पॉलिनॉमियल्स. जेईई मेन्सचे जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे कोणत्याही चॅप्टरचे, तर यू मस्ट बी मास्टर इन पॉलिनॉमियल्स. लक्षात ठेवा. हा गुरुमंत्र लक्षात ठेवा. तर डिग्री 1. आता याच्यात एक मेन गोष्ट असते. नीट ऐका. लिनियर पॉलिनॉमियलचं नाव लिनियर का पडलं? त्याचं नाव क्वाड्रा का पडलं? त्याचं नाव क्युबिक का पडलं? आता बघा, हे सगळे कशावर डिपेंड असतात? याच्या जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशनवर. ओके. लिनियर पॉलिनॉमियल ऑलवेज रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन. तर याचा जो ग्राफ असतो, आता एक काम करतो मी, प्रत्येकाला ग्राफ शब्द लिहित नाही, इथं लिहितो ग्राफ. तर यांचा ग्राफ असतो एक स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचा अर्थ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ असतो पॅराबोला. आजपासून तुमच्या नशिबात एक नवीन शब्दाची एंट्री, पॅराबोला. क्युबिक इक्वेशनचा ग्राफ असा याला सेपरेट हे नसते, हा एक असतो कर्व, आणि तो असतो ऑड फंक्शन. लक्षात ठेवा, आता डोक्याच्या वर जाईल. बाय क्वाड्रॅटिक पण एक कर्व असतो इवन फंक्शनचा. ऑड आणि इवन तर ओळखीचे आहेत, फंक्शन ओळखीचं नाही, सध्या नसलं तरी चालते. हे कर्व असतात. सर मग हे कर्व नाहीत का वरचे दोन? ते पण कर्व आहे. आता आपल्याला पूर्ण सिलेबस मध्ये इथून पुढे लाईफ, थ्रूआउट लाईफ जेवढं आपण अकॅडमिक्स घेणार, तर सगळ्यात जास्त महत्वाचे असतात हे दोन, ज्यांना मी हे केलंय. तर पूर्ण मॅथमॅटिक्सचं, अल्जेब्राचं चांगलं स्टडी करायचं आहे, तर आपल्याला क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियलला मास्टर करायचं. समजलं आता? तर या स्लाइड मध्ये कळते की पॉलिनॉमियलच्या टाईप कोणत्या, त्यांच्या डिग्री किती आणि त्याचा ग्राफ काय असते. तर त्याला तुम्ही असं पहा, याचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन असेल, याचा ग्राफ एक पॅराबोला असेल, याचा ग्राफ या पद्धतीचा ऑड कर्व असेल, आणि याचा ग्राफ या पद्धतीचा कर्व असेल. आता हे कर्व आहे, हे सगळे कर्व आहे. जर तुम्हाला असा ग्राफ दिला, लक्षात द्या मी काय करायलो, जर असा ग्राफ दिला आणि जर तुम्हाला असा ग्राफ दिला, तर फरक आहे. आता हळूहळू तुम्हाला वाटेल मध्ये मध्ये, अरे आम्ही जेईची तयारी करायलो. आता हे जे मी ग्राफ द्यालो त्यांच्याकडे लक्ष द्या. या दोन ग्राफ मधला मला फरक सांगा. मी तोपर्यंत पॉज करतो. तुम्ही आता क्युबिक आणि बाय क्वाड्रॅटिक कडे लक्ष द्या. सोबत क्वाड्रॅटिक, क्युबिक आणि बाय क्वाड्रॅटिक कडे लक्ष द्या. स्ट्रेटला सोडून द्या, तो स्ट्रेटच आहे. नाकाच्या सरळ चालणारा, त्याला ते असं असं इकडे तिकडे बघणार नाही. आपला सरळ चालणार. हे वाकड्यात शिरणारे आहेत बाकीचे. तुम्ही नीट बघा, ह्याची डिग्री 2 आहे, ह्याची 4 आहे. इवन आहेत, इवन आहेत की नाही? इवन आहे. तर इवन वाले स्टार्ट आणि एंड नेहमी तोंड वर करून असतात. ते नेहमी वरच. आता हे वर असते म्हणजे काय असते सर? त्याला एक शब्द आहे. तर यांची सुरुवात होते पॉझिटिव्ह इन्फिनिटी आणि एंड पण होतो पॉझिटिव्ह इन्फिनिटी.
जे क्युबिक म्हणजे डिग्री 3, 5, 7 ऑड नंबर कळला आता ऑड नाव का दिलं? इव्हन का दिलं? समजून घ्या. हेच फाउंडेशन आहे. काही जास्त शिकायचं नसते. तर बघा, जे ऑड वाले असतात, क्युबिक, डिग्री 3 वाले, 5, 7, 9 अँड सो ऑन. 2n+1 फॉर्मॅटचे जेवढे असतात, त्या सगळ्यांचा ग्राफ स्टार्ट होतो निगेटिव्ह इन्फिनिटीला, खाली म्हणजे निगेटिव्ह इन्फिनिटी आणि एंड होतो पॉझिटिव्ह. आता तुम्ही गंमत बघा, गंमत बघा. क्युबिकमध्ये 3 आहे. बघा डिग्री 3 आहे ना? जादू बघा, डिग्री 3 आहे. त्याने टर्न केला रस्ता 2 वेळा. डिग्री 3 वाल्याने रस्ता 2दा टर्न केला. 2दा केला की नाही बघा? एकदा वर टर्न, खाली टर्न. याचे टर्न बघा 1, 2, 3 आहेत. डिग्री 4 3 टर्न्स. आता तुम्ही नुसता ग्राफ पाहून मला डिग्री पण सांगू शकता. आता तुम्ही बघा, मला आधी तर सांगा, हे ऑड आहे का इव्हन आहे? पहिलं ऑड आहे. बघा निगेटिव्ह इन्फिनिटीला स्टार्ट, पॉझिटिव्हला एंड. आता याची डिग्री किती असेल? बघा 1, 2, 3, 4 म्हणजे हा एक्स रेज टू 5 च्या फॉर्मॅटचा आहे. आजपासून कळलं मोठ्या-मोठ्या पॉवरचे ग्राफ कसे दिसायला लागतात. किती छान आहे बघा. आता बघा हा वर सुरू वर खतम. 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. तर नेहमी जेवढे टर्न्स त्याच्या +1 डिग्री असते. आता तुम्ही गंमत बघा. क्वाड्रॅटिकची डिग्री 2 त्याचा टर्न एकच आहे. त्याने एकदाच रस्ता बदलला. तर एक पॅराबोला एकदाच रस्ता बदलतो. सीखा नया कुछ? ये इम्पोर्टंट होता है. मॅथ्समध्ये हे फार चांगलं पाहिजे तुमचं. पॉलिनॉमियल्स इथून स्ट्रॉंग बनतं. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इज द मोस्ट इम्पोर्टंट ॲस्पेक्ट ऑफ पॉलिनॉमियल्स. तर तुम्हाला आता या स्लाइडमध्ये या चॅप्टरचा एक प्रकारे पूर्ण काय म्हणू आपण सोल आहे सगळा. या चॅप्टरचा सोलच इथं आहे. तर पॉलिनॉमियल्समध्ये तुम्हाला आता ग्राफिकल अप्रोच समजून घ्यायचा आहे. तर कोण स्ट्रेट लाईन असतो, कोण पॅराबोला असतो, त्याच्यानंतर कर्व असतो ऑड फंक्शनसाठी, एक कर्व असतो इव्हन फंक्शनसाठी. तर त्याच्यासाठी तुम्ही फंक्शन शिकणार. फंक्शन वगैरे आपण नंतर करू, फाउंडेशनच्या पिरियड्समध्ये करू. आता लक्षात घ्या बेटा, हे झाले याचे ग्राफिकल मीनिंग्स. ओके. आता हे ग्राफ काढतात कसे, तो पॅराबोलाच कसा येतो, हे आपल्याला हळू शिकायचं. नाव आता मेन गोष्ट स्टार्ट होते. झिरोज ऑफ पॉलिनॉमियल्स. ठीक आहे. आता आपल्याला झिरो शिकण्याच्या आधी कोणत्याही पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म शिकायचा आहे. आता आपला जो मेन मुद्दा असणार आहे दॅट इज स्टँडर्ड फॉर्म्स. तर नंबर 1, जर आपली पॉलिनॉमियल काय असेल? लिनियर. लिनियर पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म असतो ax प्लस b. ठीक आहे. ह्याच्यामध्ये a and b आर कॉन्स्टंट्स. त्याला कॉन्स्टंट्स म्हणतात किंवा त्याला स्केलर्स म्हणतात. स्केलर नंबर्स असतात. स्केलर्स आर दी नंबर्स व्हिच ऍक्ट ॲज अ कोइफिशियंट. जे कोइफिशियंट सारखं काम करतात मल्टिप्लाय करून. तर तुम्ही म्हणता बी कुठं कोइफिशियंट आहे? मी आत्ताच सांगितलं याचा पॉवर 0 आहे. तो पण एक कोइफिशियंटच आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल लपलेला आहे. तो आपल्या लक्षात येत नाही. लिनियर पॉलिनॉमियलचं स्टँडर्ड फॉर्म आजपासून लक्षात ठेवायचं मॅथमॅटिक्समध्ये फिक्स आहे. ax प्लस बी या फॉर्मॅटचा कोणताही पॉलिनॉमियल एक लिनियर पॉलिनॉमियलला रिप्रेझेंट करतो. ओके. याच्यानंतर आहे क्वाड्रॅटिक. आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिकची डिग्री 2 आहे. तर आपण एक काम करू ax² bx प्लस सी. तर वापस याच्यामध्ये a, b, c आर कॉन्स्टंट और स्केलर्स. पण थोड्या वेळाने एक महत्वाची गोष्ट सांगेन. हे पण फार महत्वाचं असतं मॅथ्समध्ये. आता याच्यानंतर थर्ड क्यूबिक. इथपर्यंतच आपली स्टोरी चालू द्या सध्या तरी. स्टँडर्ड फॉर्म. आता डिग्री 3 आहे. मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म लिहायला शिकवलं होतं 9th मध्ये. आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहित होतो. ax³ bx² प्लस cx प्लस d. तर इथे a, b, c, d आर कॉन्स्टंट ऑफ स्केलर्स. पण या सगळ्यांसाठी एक असते कंडिशन. ही कंडिशन मेन आहे.
काय असतं पहा. ज्या लिनियर पॉलिनॉमियल्स असतात त्याचा स्टँडर्ड फॉर्म तर कळला सर. बट हे तेव्हाच एका लाईनला रिप्रेझेंट करेल when its a is not 0. Why? a 0 झाला तर ax 0 होईल. ax 0 झाला तर डिग्री टर्म गायब. कॉन्स्टंटच राहिला. आता डिग्रीच नाही तर पॉलिनॉमियल कोणती? आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कशाला रिप्रेझेंट करते? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज अ पॉइंट, इज अ डॉट, नो डायमेन्शन. म्हणून लक्षात ठेवा. आता याच गोष्टीत तुम्ही मला सांगा, इथे मी पण ए ला इथेही 0 नाही म्हणू शकत. त्या प्रत्येक कंडिशन मध्ये दिसतंय का ए 0 नसलाच पाहिजे? कळाले? याचा एक इनडायरेक्ट मिनिंग काय सांगा? सर उरलेले 0 होऊ शकतात. बी, सी, डी 0 होऊ शकतात. बिलकुल होऊ शकतात. आता मेन आहे. मी एक शब्द लिहिलो आणि तुम्हाला चांगला ठासून तुमच्या मनात बसावा म्हणून लिहिलो. कसा लिहितो बघा. जो ए आहे, इतक्या वेळ जे आपण बोलायलो, याचं एक नाव असतं बेटा. म्हणा लीडिंग कोएफिशियंट. तर कोणत्याही पॉलिनॉमियलचा हिरो असतो त्याचा लीडिंग कोएफिशियंट. आता ही सगळी स्टोरी या ए वर डिपेंड असते. मी जर तुम्हाला म्हटलं पॅराबोला क्वाड्रॅटिकचा असा ग्राफ आहे, मी जर म्हणलं नाही तो असा आहे, असा नाही असा आहे, तर हे कसं झालं? दोन्ही क्वाड्रॅटिकला रिप्रेझेंट करतात. मग एक आहे अपवर्ड ओपनिंग पॅराबोला, एक आहे डाउनवर्ड ओपनिंग पॅराबोला. हे कशावर डिपेंड असते? नाही. याचा अर्थ ते एक लक्षात ठेवा. इथे ए असतो पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन नाही. इथं ए असतो पॉझिटिव्ह. जेव्हा ए पॉझिटिव्ह असतो तेव्हा पॅराबोला अपवर्ड ओपनिंग असतो. आता हे सगळं लक्षात ठेवायचं बस. आणि इथे ए असतो निगेटिव्ह. ए जेव्हा जेव्हा निगेटिव्ह असेल तो डाउनवर्ड ओपनिंग पॅराबोला असतो. काही असो, पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो, बट नॉन झिरो असतो. झिरो नसला पाहिजे म्हणून त्याचं नाव आहे लीडिंग कोएफिशियंट. एनी पॉलिनॉमियल आपण स्टँडर्ड फॉर्म वरून ठरवत असतो लीडिंग कोएफिशियंट. आता हे स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचे. आता यांचे झिरो काढायचे आपल्याला. तर झिरो मध्ये याचा झिरो आधी पाहू. याचा झिरो काढण्यासाठी एक काम करू. आपण एक पॉलिनॉमियल मानू px. आठवते सगळ्यांना? पॉलिनॉमियलला आपण रिप्रेझेंट कसं करत होतो? px, gx, fx असं लिहित होतो आपण. तर ह्याचा अर्थ आहे पॉलिनॉमियल इन x. त्याचं एक शॉर्ट मिनिंग आहे बेटा. याचा झिरो काढायचा तर आपण काय करतो? ax प्लस b ला 0 ला सेट करतो. मग आपण ax मध्ये लिहून b ला इकडे ट्रान्सपोज करतो. आणि मग x ला सेपरेट करून हे लिहितो. आता जे मी तुम्हाला रिलेशन बिटवीन रूट सांगणार आहे, आजच्या तारखेतला एक नवीन कॅरेक्टर आला जो JEE ची एक्झाम संपेपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. लिनियर पॉलिनॉमियलचा झिरो जो कोणी विचारला तर डायरेक्ट सांगायचा -b/a. 3 स्टेप मेथड नाही लावायची. आजपासून लक्षात ठेवा. -b/a असतो काय? दॅट इज, लक्ष द्या. हा जो -b/a आहे तो असतो मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे ना बी. आणि ए असतो कोएफिशियंट ऑफ एक्स. -b/a तर वर असतो कॉन्स्टंट आणि खाली असतो कोएफिशियंट ऑफ एक्स. हे त्याचं वर्ड इक्वेशन आहे. आणि एक निगेटिव्ह कंपल्सरी असतं. निगेटिव्ह कंपल्सरी असतो याच्यात. आता याला तुम्ही एका एक्झाम्पल मध्ये पहा. मी जर म्हटलं 5x + 7 याचा झिरो सांगा. याचा झिरो. सर याचा झिरो आहे बी लिहा, त्याचा निगेटिव्ह लिहा, डिवायडेड बाय a करा. -b/a आले की नाही पहा. डायरेक्ट काढता येते. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं विचार करून आन्सर द्या, याचा झिरो सांगा. आता तुम्ही लिहिणार. आता याला आधी प्रॉपर मेथड न पहा. सर फॉर्म्युल्यातला मायनस आणि बी मायनस आणि ए पण मायनस
याचा अर्थ झाला प्लस, खाली मायनस. रॅशनल नंबरचं स्टँडर्ड फॉर्म असा असते. 7वीला शिकलो होतो. रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर आपण निगेटिव्ह ठेवत नाही. तो चमका, म्हणून आपल्याला ते 7 स्टँडर्ड पासून या सवयी लागल्या पाहिजे. तर लक्षात ठेवा -9/7 हे झालं लिनियरच्या बाबतीत. लिनियरच्या बाबतीत. आता क्वाड्रॅटिक मध्ये काय असते हे आपण हळूहळू पाहू. क्वाड्रॅटिक साठी आपण एक मेथड शिकली होती लास्ट इयर. पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये आपण फॅक्टरायझेशन करत होतो, आठवा. तर मी तुम्हाला स्प्लिटिंग द मिडल टर्म सांगितलं होतं. The splitting the middle term is one of the methods to solve any quadratic polynomial. एक मेथड आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या या जगात, आपल्या नोन युनिव्हर्स मध्ये 3 मेथड आहेत जे आपल्याला या वर्षी शिकायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये. एक असते फॅक्टरायझेशन मेथड, एक असते कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, आणि तिसरी असते क्वाड्रॅटिक फॉर्म्युला म्हणजे श्रीधराचार्य फॉर्म्युला. -b प्लस मायनस √b² - 4ac/2a हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला कसा आला, काय नाही, हे आपण सगळं क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये शिकू. आता आपल्याला फक्त बेसिक शिकायचं आहे. झिरोज काढायचे, आणि झिरो काढण्यासाठी आपण त्या पॉलिनॉमियलला फॅक्टराइज करतो. फॅक्टराइज वगैरे कसं करायचं, दॅट इज द नेक्स्ट पार्ट. आता मी तुम्हाला एक स्टँडर्ड फॉर्म सांगितला. लिनियर पॉलिनॉमियलचा झिरो नेहमी कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतो, -b/a. आता पाहून सांगता आलं पाहिजे. आता ती स्टोरी संपली 8वी 9वी पर्यंत. 10th पासून सवय लावून घ्या. पॉलिनॉमियल पाहिली, आन्सर दिसतो. ही सवय आहे. ओके. तर थेरी मधला आजचा आपला लास्ट पार्ट. मग मी सेकंड पार्ट मध्ये रिलेशन बिटवीन झिरो शिकवणार आहे. पण ते कोणते झिरो, आपण फक्त आता या वर्षी शिकणार क्वाड्रॅटिक साठी. सर क्युबिक सध्या तुमच्या सिलेबस मधून उडवलंय, मी शिकून टाकतो तुम्हाला. मी थेरी ऑफ इक्वेशन शिकून टाकतो. क्युबिक सोडा. मी जर तुम्हाला डिग्री 15 दिली तरी तुम्ही त्यांच्या झिरोचं रिलेशन सांगू शकता. एक जनरलाइज फॉर्म्युला असतो. आता आपण पाहतोय, ज्याला मी आज बोलत होतो, ग्राफिकल मिनिंग. आता जे सांगायलो पुढचे 5-10 मिनिटं नीट लक्ष द्या. ग्राफिकल मिनिंग ऑफ झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल. एका ग्राफ मध्ये या झिरोला म्हणायचंय काय, एखाद्या पॉलिनॉमियलचा आपण झिरो काढतो म्हणजे काय करतो. त्याच्यासाठी आता आपण एखाद्या पॉलिनॉमियलला काय करतो, एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये लिहितो. मी आता इतके वेळ मागे शब्द लिहिला होता बघा, फंक्शन. आता फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायला शिकायचं आपल्याला. आता एक्झाम्पल आपण तेच घेऊ. मी एक एक्झाम्पल घेतो. px एक पॉलिनॉमियल घेतो. चला 3x + 2 घेतो. सोपी पॉलिनॉमियल घेऊ. आता मी px ला काय करतो, लेट जो px आहे त्याला मी y मानतो. ही सवय लावून घ्या, त्याला y मानतो. तर आता आपल्याला हे कसं दिसेल, y = 3x + 2 दिसेल. आता याला म्हणतात फंक्शनचं नोटेशन. याच्यामध्ये काही नाव आहेत, मी फाउंडेशन म्हणून आत्ताच सांगून टाक. बघा, y ची व्हॅल्यू काढायची आहे जी x वर डिपेंड आहे, दिसतंय. मी x काहीतरी टाकत जाईल, त्याचा रिझल्ट y मिळेल. x ला 0 टाकली तर y + 2 येतो. x ला 1 टाकलं तर y + 5 येतो. याचा अर्थ y कोणावर डिपेंड आहे, x वर. x डिपेंड आहे का y वर, नाही. तर कोणत्याही फंक्शन मध्ये जे दोन व्हेरिएबल्स असतात, x, y, p, q जे काय असतील, ते नेहमी 2 कॅटेगरीचे असतात. त्यातला हा जो असतो x, याला म्हणतात इंडिपेंडंट व्हेरिएबल. काय म्हणतात त्याला, इंडिपेंडंट आहे. बघा, हा फ्री आहे ना, ह्याच्या मनावर आहे काय व्हायचं त्याला. याच्यानुसार हे जगणार आहे. यानं आत्महत्या केली तर हे मरून जाईल. पण याचं नाव असते डिपेंडंट व्हेरिएबल. कोणत्याही फंक्शन मध्ये जे व्हेरिएबल्स असतात ते या 2 टाईपचे असतात. आता आपण याला ग्राफ मध्ये काय म्हणते ते बघू. मला याचा झिरो सांगा. 3x + 2 चा झिरो
सर मायनस बी बाय ए 0 आला -2/3 सर -2/3 इज अप्रॉक्स -0.66 रॅशनल नंबर निगेटिव्ह समजे कुछ याचा अर्थ आता काय ते बघू ही कोणाची व्हॅल्यू आहे एक्स आहे दिसते का एक्स आहे एक्स काय ठेवला तर वाय वाय 0 होईल असं त्याला म्हणायचं आता आठवा आपण जे कॉर्डिनेट जॉमेट्री शिकलो होतं लास्ट इयर त्याच्यात मी तुम्हाला ग्राफचे क्वाड्रंट सांगितले होते आणि आपण त्यात एक बोललो होतो कोणत्याही ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस वर जो पॉइंट असतो त्याची काय खासियत असते त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो आठवा एक्स वर कोणताही पॉइंट आला आपण कसं काढत होतो आठवा आपण ओरिजिन वर थांबत होतो एक्स मध्ये किती चालायचं मग वाय मध्ये किती चालायचं ठरवत होतो वाय मध्ये चालायचंच नाही तर मी फक्त एक्स मध्ये चालणार याचा अर्थ वाय 0 आहे ना हे मिनिंग जर कळलं आता तुम्हाला याचं मिनिंग लागेल हे तर आपण सॉल्व्ह केलं ना आता आपल्याला ऍक्च्युली ग्राफ मध्ये पाहायचं जेई मेन्सचे क्वेश्चन तुम्हाला सांगतो ज्या प्रश्नाला अल्जेब्रिक मेथडने सॉल्व्ह करायला 15 स्टेप लागू शकतात ते क्वेश्चन ग्राफने फक्त 10 सेकंदात होतं ग्राफिकल अप्रोच इज मोस्ट पॉवरफुल अप्रोच इन मॅथमॅटिक्स म्हणून तुमची इथे 10th मध्ये त्यांनी बेस बनवलाय सीबीएसई हा मला या चॅप्टरचा सगळ्यात छान वाटलेला टॉपिक आहे आता समजून घ्या बेटा याचा ग्राफिकल मिनिंग आपण याच्यासाठी ग्राफ काढू आता ग्राफ कसा काढतात y इज इक्वल टू 3x प्लस 2 लिहा त्याच्यासाठी मी डिपेंडंट नॉन डिपेंडंटची स्टोरी चालू ठेवतो एक्स आणि वाय कसे देतील टेबल आपण आपल्या सोयीने करू आता जगात कोणताही ग्राफ काढताना त्यातल्या त्यात लिनियर इक्वेशनचा ग्राफ आहे लिनियर आहे ना लिनियर पॉलिनॉमियलचा ग्राफ काढताना आपल्याला नेहमी मिनिमम 2 पॉइंट लागतात किती मिनिमम 2 आपल्याला नेक्स्ट चॅप्टर शिकायचं आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स त्याच्यात आपल्याला ग्राफिकल मेथड आहेच स्टेट बोर्डची काल एक्झाम झाली त्या चॅप्टरची होती त्यांचे ग्राफ संपले तुम्ही शिकणार फक्त तर ग्राफिकल मेथड मध्ये कधी लक्षात ठेवायचं मी आता हे जे बनवायलो ना दिस इज नोन ॲज व्हॅल्यू टेबल त्याला व्हॅल्यू टेबल म्हणतात कोणत्याही इक्वेशनचा ग्राफ काढताना त्याचा व्हॅल्यू टेबल काढायचा असतो आता आपल्या मनावर आहे मी तुम्हाला सांगतो 2 पॉइंट जगात जर एका लाईनचा ग्राफ काढायचा स्ट्रेट लाईनचा तर जगातली सगळ्यात सोपी पद्धत सांगतो एकदा एक्स ला 0 ठेवा एकदा वाय ला 0 ठेवा खेळ संपला सर मी जर एक्स ला 0 ठेवला तर वाय प्लस 2 येतो दिसलं मग मी पुढे जातो आणि जर मी वाय ला 0 ठेवलं तर एक्स -2/3 येतो बघा तो हाच आहे का बघा एक्स ची व्हॅल्यू -2/3 आली छान मला 2 पॉइंट भेटले आता 2 पॉइंट भेटले म्हणजे मी ग्राफ काढायला रेडी चला रेडी आपण जाऊ ग्राफ काढायला लक्ष द्या अरे x0 तेव्हा y किती आहे 2 आहे चला x0 तेव्हा y2 ठीक आहे इथे तो पॉइंट असेल हा आता पहा हा आला x0 y2 पहिला पॉइंट आला दुसरा काय होता बरं जेव्हा y0 होता तेव्हा x -2/3 होता तर -2/3 -2 इथे हा 0 पॉइंट x वर आहे ना y 0च आहे तर हा किती आहे -2/3 किती आहे -0.66 इकडे 0 इकडे आलात मायनस तर इथपर्यंत 0.5 तर 0.6 इथं कुठेतरी येईल इथे येईल जवळपास आता याला कनेक्ट करा इथे कनेक्ट करा आपण जे आता कनेक्ट केले ते समहाऊ असं दिसतं आता पहा जेव्हा x0 होता तेव्हा y2 होता तर 0,2 होता आणि इथे होता -2/3 आणि तेव्हा y0 होता
आपण या ग्राफला इथे कनेक्ट करू. तर हे या पद्धतीने चालत जाणार आहे, इकडे चालत जाणार आहे. तर हा आपला ग्राफ आला y इज इक्वल टू 3x प्लस 2 चा. ठीक आहे, ही लाईन आली याची तयार होऊन. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे तुम्हाला म्हणतोय ग्राफिकल मिनिंग म्हणजे काय, तर कोणताही ग्राफ एक्स ऍक्सिसला जिथे कट करतो. आता काय बोलायला आहे का, एनी ग्राफ द पॉइंट ऍट विच इट कट्स द एक्स ऍक्सिस दॅट इज द झिरो ऑफ द पॉलिनॉमियल. तर हे त्याचं मिनिंग आहे. तर तुम्ही बघा, हा ग्राफ एक्स ऍक्सिसला कुठं कट करतो, -2/3 वर. म्हणून बघा याचं सोल्युशन -2/3. कळलं? तर एक्स कोऑर्डिनेट जो असतो ना, तोच पॉलिनॉमियलचा काय असतो, 0 असतो. आता तुम्ही याला असं समजून घेतलेलं आहे, याने बघा एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल अॅक्यूट आहे. तर y इज इक्वल टू mx प्लस c या फॉर्म मध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन दिसतं. बघा हा y होता, mx बघा सर 3x होता आणि c 2 होता. तर m कोण आहे, 3 आहे. m ची व्हॅल्यू 3 आहे. या m ला म्हणतात स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप, हा स्लोप आहे. हे पहा, स्लोप म्हणजे याची स्टिफनेस. हा किती स्टीप आहे ते पाहायचंय. आता बघा 3 आहे, तर एवढा स्टीप आहे. 4 झाला, स्टीफनेस वाढलं. झालं, अजून स्टीफनेस वाढलं. पण ह्याने केलेला अँगल बघा अॅक्यूट आहे. जोपर्यंत ग्राफचा एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत, बघा हे एक्सचा पॉझिटिव्ह आहे इकडे, एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत अँगल जो असतो तो जर अॅक्यूट असेल तर स्लोप नेहमी पॉझिटिव्ह असतो. तर बघा याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे +3. m ची व्हॅल्यू, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, मी जर ग्राफ काढायचं ठरवलं, आता पुढची एक स्टेप, आज आपण फक्त लिनियरवरच बोलायला, आता क्वाड्रॅटिक याच्यावर क्युबिकवर आपण उद्या डिटेलमध्ये चर्चा करू. इंटरेस्ट आला की नाही तर आता फक्त बघत जा. मी जर तुम्हाला असं म्हणलं एक पॉलिनॉमियल आहे -9x प्लस 5, सर आम्ही याला y इज इक्वल टू लिहितो आणि कम्पेअर केल्यावर m ची व्हॅल्यू काय आहे, -9, म्हणजे याचा स्लोप कसा आहे, निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह म्हणजे ह्याने केलेला जो अँगल आहे तो ऑब्ट्यूज आहे. ऑब्ट्यूज अँगल मध्ये निगेटिव्ह स्लोप असतो. म्हणजे याचा ग्राफ कसा दिसेल, आम्हाला बाकीचं काय माहित नाही सर, त्याचा ग्राफ असा काहीतरी राहील. त्याने एक्स ऍक्सिस सोबत केलेला अँगल, तुम्ही म्हणता सर हा तर अॅक्यूट अँगल आहे. सो मी म्हणलं एक्सच्या पॉझिटिव्हचा बघतात, तर पॉझिटिव्ह सोबत हा अँगल ऑब्ट्यूज आहे. तर कोणत्या निगेटिव्ह लाईनचा जो स्लोप असतो तो एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत ऑब्ट्यूज अँगल बनवतो. तुम्ही याला आता ऍक्च्युअली काढून बघा. तर मी तुम्हाला याची आत्ताच मेथड सांगितली. एक्स 0 ठेवला तर y 5 येतो. ग्राफ काढण्याची डायरेक्ट मेथड, एकदा x ला 0 ठेवा, एकदा y ला 0 ठेवा. बघा x 0 झाला तर y 5 येतो, y5. तर बघा x हा 0,5 आला आणि y 0 ठेवला तर सर y 0 ठेवला तर बघा हे असं होते, म्हणजे -9x हा -5 होतो, म्हणजे x 5/9 होतो. x 5/9 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा पॉइंट कुठे काय ना सर, पण इकडेच येईल बघा, इकडेच येईल ना, पॉझिटिव्ह आहे ना तो. मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघा हा पॉइंट निगेटिव्ह होता म्हणून तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर आला. समजलं? तर ही स्टोरी आता मेन आहे. तुम्ही इथं आलात तर इथं आलेला बघा हा इथे आहे. आता तुम्ही पहा बेटा, याला जर मी कनेक्ट केलं तर बघा याचा स्लोप आला ऑब्ट्यूज अँगल. तर कोणत्याही लिनियर इक्वेशन मध्ये तुम्ही एक्सचा जो कोएफिशियंट असतो त्याला म्हणतात स्लोप ऑफ द लाईन. आणि स्लोप तुम्हाला आयडिया देतो. आता याला आम्ही फिजिक्स मध्ये कसं पाहतो, सर निगेटिव्ह स्लोप वेलॉसिटी डिक्रीजिंग, आठवते सगळ्याला? ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी, हे आपण खूप आता चर्चा केली. 1 वर्ष डोकं खराब करून घेतलं याच्यात. पूर्ण फिजिक्सचा कायनेमॅटिक्स शिकला आपण. तर हे लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स इज द की फॉर ऑल सायन्सेस. म्हणून तुम्ही इक्वेशन पाहून सांगितलं पाहिजे याचा स्लोप निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. मी आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, तुम्हाला प्रश्न विचारतो, बघू तुम्ही किती जण उत्तर देता. ठीक आहे?
तर त्याचा स्लोप सांगायचा. स्लोप मी इक्वेशन लिहितो 2x + 3y = 5. त्याचा स्लोप रेकॉर्ड करतो. आपल्या सगळ्यांचं म्हणणं काय? x चा कोएफिशियंट +2 पॉझिटिव्ह, ॲक्यूट अँगल, स्लोप पॉझिटिव्ह. यू आर ॲब्सोल्युटली रॉंग. मी ओरडू लागलो. इक्वेशन असते y = mx + c. तर y ला सेपरेट कोण करल? पूर्वजांना बोलवायचं. तर y सेपरेट करा. तर आधी आम्ही y ला सेपरेट करतो. 3y बाजूला घेतो. 2x ला हाकलतो. 5 इकडचा इकडच आहे. मग y ला सेपरेट करतो. -2/3x + 5/3. 3 दोघांनाही भेटते ना? खोबरं दोघांनाही वाटायचं प्रसादाचं. तर आता बघा m निगेटिव्ह आहे. त्याचा अर्थ याचा ग्राफ कसा काय येणार सर? गॅरंटी असा येणार. हे आता शिका 10वीला आलात तुम्ही आता. इक्वेशनला पाहून सांगता आलं पाहिजे याचा स्लोप कसा येईल. त्याला जेईचं फाउंडेशन म्हणतात. अँगल बघा एक्स ऍक्सिस सोबतचा. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे निगेटिव्ह स्लोप. अरे बाबा निगेटिव्ह स्लोप आहे. निगेटिव्ह स्लोप आहे दिसला का? हा आलं क्लिअर? निगेटिव्ह स्लोपचा अर्थच असतो बेटा त्याचा स्लोप निगेटिव्ह आला म्हणजे त्याने एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत एक ऑब्ट्यूज अँगल केलेला आहे. ऑब्ट्यूज अँगल कोणता असतो? ग्रेटर दॅन 90 लेस दॅन 180. 180च्या पुढे गेला ना तो रिफ्लेक्स असते. त्याला परत आपण मायनस करून तिकडे आणतो. तर सेकंड क्वाड्रंटची स्टोरी आहे ती. ठीक आहे? चला आपण आता उद्या पॅराबोला नेमके कसे पाहायचे आणि ग्राफिकल मिनिंग कसं पाहायचं हे डिटेलमध्ये पाहू. हा उद्या म्हणजे नेक्स्ट पिरियड मध्ये. उद्या आणि परवा मात्र 2 दिवस सुट्टी राहील. चला